मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत गीतेचा अध्याय 11 आणि 12। तर सर्वांनी शेवटपर्यंत हा अध्याय ऐकावा, कारण की 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एक दिव्य शक्ती देऊन विराट स्वरूपाचे दर्शन दिलेले आहे। आणि हे विराट स्वरूपाच्या दर्शनाची कथा, हा अध्याय जो खूप भाग्यवान असेल तोच या विराट स्वरूपाचे वर्णन करून श्याममल शंखचक्र गदा हस्ते कमलनयन विराजमान चतुर्भुज विष्णू रूप, हे असे रूप 11व्या अध्यायामध्ये दाखवलेले आहे श्री भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला। तर आज इंदिरा एकादशी असल्यामुळे 11व्या आणि 12व्या अध्यायाचं खूप काही महत्त्व वाढून गेलं आहे। जो कोणी 11वा अध्याय आणि 12वा अध्याय आजच्या दिवशी आणि आजपासून 5 दिवस अमावस्येच्या दिवसापर्यंत ऐकेल, त्याला 1000 गायी दररोजच्या एक अध्याय ऐकला म्हणजे 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। पितृपक्ष असल्यामुळे अधिक महत्त्व दान धर्माचं वाढलं। आणि जर आपण काही पितृपक्षाचे श्राद्ध पिंडदान या ब्राह्मणाला दान, कावळ्याला काही खाऊ घातलं नसणार, गाईला काही खाऊ घातलं नसणार, या गरिबांना दान धर्म केला नसणार, तर हा एक अध्याय शेवटपर्यंत ऐकून 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती करून घ्यावा। असा हा अध्याय भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे की त्यांनी अर्जुनाला एक दिव्य ज्योती दिली। त्या दिव्य ज्योतीमध्ये समावून अर्जुनाने संपूर्ण विराट रूप दर्शनाचं, भगवान श्रीकृष्णाचे विराट स्वरूपाचे दर्शन अजूनपर्यंत कोणाला झाले नव्हते, न होईल असे विराट स्वरूपाचे दर्शन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले आहे। आणि चतुर्भुज श्याममल शंखचक्र गदा हस्ते चतुर्भुज विष्णूची मूर्ती असे रूप अर्जुनाला दाखवले, असे हे 2 रूप आजच्या या अध्यायामध्ये दाखवलेले आहे। तर आपण सुद्धा, तुम्ही मी सर्वांनी आपल्या हृदयामध्ये ध्यान करावे। दोघी भुवयांमध्ये मध्यस्थी डोळे बंद करून ध्यान करावे। हृदयामध्ये श्याममल भगवान श्रीकृष्णाची आणि विष्णू भगवानांची मूर्ती आपल्याला स्थापित करायची। अगोदर आपल्या आत्मा निर्मळ करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला भगवान श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित होईल आणि होताना दिसेल, इमॅजिन होईल, फिलिंग्स होतील, असे तुम्हाला करायचे। मनातून कपट चपट दिखावा सर्व काही काढून टाकायचे। कोणाबद्दल कपट असेल ते सुद्धा काढून नंतर आपला आत्मा फक्त पाण्यासारखा स्वच्छ आणि निर्मल राहील, तेव्हाच आपल्याला मूर्ती ही दिसेल। तर सर्वांनी 11व्या अध्यायाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करावा। तुम्ही जितके जास्त जणांना शेअर करणार तितके 1000 गायी ब्राह्मणाला दान करण्याचे पुण्य मिळेल। 3 जणांना शेअर करून द्या, 5 जणांना शेअर करून द्या, 11 जणांना शेअर करून द्या। एकादशी असल्यामुळे अजून काही अधिक पट पुण्यफळाची प्राप्ती होईल, पितृदोष कमी व्हायला तुम्हाला मदत होईल। तर सर्वांनी अध्याय शेवटपर्यंत ऐकावा। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 11वा। तर आता आपण 11वा अध्याय ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अध्याय 11वा। विश्वरूप दर्शन। जो हा अध्याय ऐकेल त्याला विश्वाचे रूपचे सारे दर्शन होईल आणि अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळेल। या पितृपक्षामध्ये जो हा अध्याय 11वा ऐकेल त्याला 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे, दानधर्म केल्याचे पुण्य मिळेल आणि त्याचा पितृदोष घरातील पूर्ण दूर होईल। कटकट सततची भांडणे, 7.5 पीडा संपूर्ण काही ह्या 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनामध्ये सांगितले गेले आहे। अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त आध्यात्मिक विषयक उपदेश मला केला त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले। कारण हे कमलदल नयना, मी आपल्याकडून भूतांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत, तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे। हे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात ते बरोबर तसेच आहेत। हे पुरुषोत्तमा, आपले ज्ञान ऐश्वर्य शक्ती बल वीर्य आणि तेज यांनी युक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे। हे प्रभू, जर हे विश्वरूप दर्शन जर मला पाहता येईल असे आपल्याला वाटत असेल तर हे योगेश्वरा, हे अविनाशी स्वरूपाचे मला तुम्ही तुमच्या विश्वरूप दर्शन घडवा अशी माझी इच्छा आहे, असे अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हणाले।
तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था अर्थात पृथापुत्रा अर्जुना, आता तू माझी शेकडो हजारो नाना प्रकारची, नाना रंगाची आणि नाना आकाराची अलौकिक रूपे पाहिलेली आहेत. पण हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना, माझ्यामध्ये आधी त्याचे 12 पुत्रांना तू पाहिले, 8 वसूंना, 11 रुद्रांना, दोन्ही अश्विनी कुमारांना आणि 49 मरुदगणांना आता तू पहा. तसेच आणखी ही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक माझी रूपे आहेत, ती सुद्धा तू पहा. हे अर्जुना, आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचर सह संपूर्ण जग पहा. तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते सुद्धा तू पहा. परंतु मला तू या आणि तुझ्या चर्मचक्षूंनी खात्रीने पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी दे. परंतु तू माझ्या चर्मचक्षाने पाहू शकणार नाही, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. तू माझ्या जेवढं तुला ज्ञान दिलेलं आहे, जेवढं तुला आत्मा दिलेलं आहे, तू त्याच्याने पाहू शकणार नाही. मला तुझ्यासाठी तुला दिव्य दृष्टी द्यावी लागेल. तू त्या दिव्य दृष्टीच्या साह्याने मला माझ्यामध्ये पाहशील, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो, आशीर्वाद देतो, दिव्य दृष्टी देतो, एक तेज देतो. त्याच्या साह्याने तू माझी ईश्वरी आणि ब्रह्मांडाची शक्ती आणि विश्वरूप शक्ती आणि विश्वविराट रूप दर्शन आणि योग शक्ती आता माझ्या दिव्य दृष्टीने तू पहा. संजय म्हणाले, हे महाराज, महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणारे भगवंतांनी अर्थात श्रीकृष्णांनी असे सांगून मग पार्थाला अर्थात पृथापुत्र अर्जुनाला परमेश्वरयुक्त दिव्य स्वरूप दाखवले. मग नंतर अनेक तोंडे व डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारक दर्शनं असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतल्या, दिव्य माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या, तसेच दिव्य गंधांनी विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त अनंत स्वरूप, सर्व बाजूंना तोंडे असलेले विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले. आकाशात 1000 सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याचे प्रकाश इतका कदाचितच होईल, म्हणजे होणार नाही. पांडुपुत्र अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारात विभागलेले संपूर्ण जग देवादिदेव भगवान श्रीकृष्णाच्या त्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले. त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभा राहिलेला धनंजय अर्थात अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे देवा, मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवांना, शंकरांना, सर्व ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहत आहे. हे संपूर्ण विश्वाचे स्वामी, मी आपल्याला अनेक बाहू, पोटे, तोंडे आणि डोळे असलेले तसेच सर्व बाजूंनी अनंत रूपे असलेले पाहत आहे. विश्वरूपा, मला आपला ना अंत दिसत आहे, न मध्य दिसत आहे, न आरंभ दिसत आहे. मी आपल्याला मुकुट घातलेले गदा व चक्र धारण केलेले, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असे प्रज्वलित अग्न व सूर्य यांच्याप्रमाणे तेजोने युक्त पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टींनी अमर्यादित असे पाहत आहे. आपणच जाणण्याजोगे परब्रह्मा परमात्मा आहात. आपणच या जगाचे परम आधार आहात. आपणच अनादी धर्माचे रक्षण आहात. आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असे म्हटले तरी मला असे वाटते. आपण आदी मध्य आणि अंत नसलेले, अनंत सामर्थ्याने युक्त, अनंत बाहू असलेले, सर्व चंद्र व सूर्य ज्याचे नेत्र आहेत, पेटलेले अग्नीसारखे ज्याचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापवणारे असे आहेत असे मला दिसत आहे. हे महात्मन, हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकले आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत. तेच देवताचे समुदाय आपल्यात शिरत आहे आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावाचे व गुणांचे वर्णन करीत आहेत. तसेच महर्षी व सिद्ध यांचे समुदाय सर्वांचे कल्याण होवो अशी मंगलाशा करून उत्तम स्तोत्रे म्हणून आपली स्तुती करीत आहेत. 11 रुद्र, 12 आदित्य तसेच 8 वसु, साध्यगण, विश्वदेव, 2 अश्विनी कुमार, मरुदगण आणि पित्रांचे समुदाय तसेच गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सिद्धाचे समुदाय आहेत.
ते सर्व चकित होऊन आपल्याकडे पाहत आहेत. हे महाभाव, आपले अनेक तोंड, अनेक डोळे, अनेक हात, अनेक मांड्या व पाय असलेले, अनेक पोटांचे आणि अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत. तसेच मीही व्याकुळ होत आहे. कारण हे विष्णू, आकाशाला जाऊन भिडलेल्या तेजस्वी अनेक रंगांनी युक्त पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतःकरण झालेल्या माझे धैर्य व शांती नाहीशी झाली आहे. शर्म प्रसिद्ध देव जगन्निवास दाडांमुळे भयानक व प्रलय काळाच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशी झाल्या असून माझे सुखही हरपले आहे. म्हणून हे देवादी देवा, हे जगन्नाथा, आपण माझ्यावर प्रसन्न व्हा आणि मग दृष्ट अलंकारांनी भयकांनी तुम्ही मला दर्शन द्या. हे सर्व धृतराष्ट्राचे पुत्र राजसमुदायासह आपल्या प्रवेश करीत आहेत आणि पितामह भीष्म, द्रोणाचार्य तसेच तो कर्ण आणि आमच्या बाजूच्याही प्रमुख योद्ध्यांसह सगळेच आपल्या दाडांमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत धावत जात आहेत आणि कित्येक डोकी चिरडलेले आपल्या दातांच्या फटीत अटकलेले दिसत आहेत. ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळसे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्याच दिशेने धाव घेतात, अर्थात समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे ते मनुष्य लोकातील वीर आपल्या प्रज्वलित तोंडात शिरत आहेत. जसे पतंग नष्ट होण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात, तसेच हे सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहेत. आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडांनी गिळत सर्व बाजूंनी वारंवार चाटत आहेत. हे विष्णू, आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवित आहेत. मला सांगा की भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात? हे देवश्रेष्ठा, आपणास नमस्कार असो. आपण प्रसन्न व्हा. आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणून इच्छित, कारण आपली ही करणी मला कळत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे, जो नुसतं महाकाल बोलतो तरी त्याचे अकाल मृत्यू टळते आणि कोणतेही मोठे संकट असेल पर्वतासारखे फक्त जयश्री महाकाल बोलल्याने टळते. जो महाकाल असे करतो त्याचे दीर्घ आयुष्य होते, त्यांच्या मुलांचे दीर्घ आयुष्य होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि घरात सुख समृद्धी पैसा बरकती राहते. म्हणून मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. महाकाल बोलल्याने जय जयकार होते, तीनों लोकांमध्ये आपली जय जयकार होते. महाकाल हे नाव असे आहे की महाकाल हे नाव निस्ते बोलल्याने आपल्या हृदयामध्ये एक ज्योती निर्माण होते. महाकाल हे नाव श्रवण केल्याने आपल्याला आयुष्याची प्राप्ती होते, दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. संतती नसेल त्याला संतती प्राप्ती होते. म्हणून महाकालचे पण नाव घेतले तरी तो व्यक्ती मलाच येऊन मिळतो. जो शिवाचा भक्त आहे तो मला येऊन मिळतो, जो स्वामी समर्थाचा भक्त आहे तो मला येऊन मिळतो, जो गणेशजीचा भक्त आहे तो मला येऊन मिळतो, जो साईबाबाचा भक्त आहे तो मला येऊन मिळतो. जेवढे पण 33 कोटी देवी देवता आहेत, गायींमध्ये 33 कोटी देवता आहेत, ते सर्व काही गायीची बी सेवा केली तरी पण तो मला येऊनच मिळेल. त्याला मोक्षाची प्राप्ती होईल, पापांची यातना होणार नाही, पापांचे नाश होईल, यमदूत त्याला हात लावणार नाही. म्हणून महाकाल हे नाव असे आहे की ते वृद्धी करणारे आहे, आपल्या आयुष्यामध्ये दीर्घ आयुष्यामध्ये वृद्धी वाढ करणारे आहे. म्हणून लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल मी आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी जन्म घेतलेला आहे. म्हणून शत्रपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस तरी या सर्वांचा नाश होणारच आहे. तू युद्ध कर की नको कर, कारण त्यांचे विधिलिखित जे चित्रगुप्ताने लिहिलेले आहे तर त्यांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याचे आयुष्य जेवढे आहे तेवढेच आहे, पण जो महाकालचा भक्त आहे त्याचे आयुष्य दीर्घ आयुष्य आहे. जो महाकाल बोलेल, जो महाकालचे नाव लिवेल, मृत्युंजय मंत्र जप करेल त्याचे दीर्घ आयुष्य होईल, त्याचा सर्वनाश होणार नाही. म्हणून महाकालचे नाव दिवसातून उठता बसता घ्यायलाच हवे. म्हणून तू उठ, यश मिळव, शत्रूंना जिंकव, धन धान्य संपूर्ण राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. हे सर्व सांची अर्जुना, तू फक्त निमित्त मात्र आहे. तू काही त्यांचा नाश करण्यासाठी नाही आहे, तू काही त्यांच्या सुखासाठी नाही आहे, तू निमित्त मात्र आहे. कोणत्याही कामासाठी, कोणत्याही कार्यासाठी फक्त निमित्त राहतं. कोणीही व्यक्ती चांगले असो या वाईट असो, फक्त निमित्त मात्र ते त्याच्यासाठी राहते. म्हणून द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण, त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार. भिवू नकोस, युद्धात तू खात्रीने शत्रूंना जिंकशील. तू घाबरू नको. तू का घाबरतोस? तुझी जय जयकार होणार आहे, म्हणून तू युद्ध कर. हे अर्जुना,
तू युद्ध कर असे भगवान श्रीकृष्णाने म्हणाले. संजय म्हणाला, मग भगवान केशवाचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि म्हणाले. फिरूनही अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णाने सदसदित होऊन त्यांना म्हणाले. अर्जुन म्हणाला, हे अंतर्यामी श्रीकृष्णा, आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते. जो तुमचं नामस्मरण करते त्याला कृष्णा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते, त्याला 4 धाम यात्रा केल्याचे पुण्य मिळते. जो तुमचे भागवत गीता ऐकतो त्याला 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. श्री बद्रीनारायण, श्री जगन्नाथपुरी, श्री द्वारकाजी यांचे तुम्हाला दर्शन होते, म्हणून 4 धाम यात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. म्हणून तुम्हाला माझा कोटी कोटी प्रणाम आहे. हे महात्मन, ब्रह्मदेवाचे ही आदिकरण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला मी नमस्कार का बरे करणार नाहीत, म्हणून माझा नमस्कार स्वीकार करा. आणि जो ही कथा ऐकेल त्यांचा सुद्धा विश्वरूप विराट स्वरूपाचे तुम्ही दर्शन देत आहे, तर जो ही कथा ऐकेल त्याला सुद्धा तुम्ही आशीर्वाद द्या आणि त्यांचा नमस्कार स्वीकार करा. कारण हे अनंता, हे देवाती देवा, हे जगन्वासा, हे जगन्नाथ नाता, हे जनार्दना, जे सत्य असत्य त्या पलीकडील अक्षर अर्थात सच्चिदानंदन घन ब्रह्म आहे, ते आपणच आहे. सर्व काही आपण आदिदेव आहे, सनातन पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रय स्थान आहात, जग जाणणारे आपण, जागण्याजोगे आपणच आहात. परमधामही आपणच आहात. पण हे अनंत रूपा, आपण हे सर्व विश्वरूप व्यापलेले आहे, ते आपल्यातच आहे. तुम्ही जे विश्वरूप दर्शन मला आज दाखवले, तुम्ही मला जे दिव्य दृष्टी, मला आज ज्ञानाची दृष्टी जे दिली आणि तुमच्या आशीर्वादाने मला दिव्य दृष्टी व्यापली आहे, दिव्य दृष्टी जी झाली आहे, त्यामुळे मी तुम्हाला विश्वरूप दर्शन झाल्याचे मला प्राप्ती झालेली आहे. म्हणून माझा प्रणाम. हात माझे कापत आहे, पण माझे हात कापता कापता तुम्ही मला आशीर्वाद द्या, दर्शन द्या. कथा ऐकणाऱ्याला बी तुम्ही आशीर्वाद द्या आणि दर्शन द्या. कारण तुमचे विराट स्वरूपाचे दर्शन मी कधी पाहिले नव्हते. आणि एवढे तेजस्वी 11 रुद्र, 12 सूर्य, एवढे तुमचे जे तेज आहे ते एकवटलेले आहे. तर एवढे तेज परम सर्व विश्वाला व्यापून घेतलेले, एवढं तेज अफाट या विश्वावर पडत आहे, तर माझे हात कापत आहे. एवढे लखलख तेज मी अजूनपर्यंत पाहिले नव्हते, म्हणून माझे हात कापत आहेत. तरी पण माझा प्रणाम तुम्ही स्वीकार करा. आपण वायू हात, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी, ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचे जनकार, आपल्याला 1000 वेळा माझा नमस्कार असो. जो ही कथा ऐकेल त्याला 1000 गाई ब्राह्मणाचे दान केल्याचे या पितृपक्षामध्ये तुम्ही आशीर्वाद द्या आणि आणखी माझा नमस्कार वारंवार स्वीकार करा. जो ही कथा ऐकेल त्यांचा सुद्धा नमस्कार तुम्ही स्वीकार करा. हे अनंत सामर्थ्यशाली, आपल्याला पुढून व मागूनही माझा नमस्कार आहे. हे सर्वात्मा, आपल्याला सर्व बाजूंनी माझा नमस्कार आहे. कारण अनंत पराक्रमशाली अशा आपण सर्व जग व्यापलेले आहे. म्हणून सर्व रूप विराट स्वरूपाला, विश्वरूप विराट स्वरूपाला माझा कोटी कोटी प्रणाम स्वीकार करा. जो ही कथा ऐकेल तो खूप भाग्यवान आहे आणि जो ही कथा ऐकेल त्याला पण विराट स्वरूपाचे दर्शन द्या. त्याच्या घरातला पितृदोष नाहीसा करा. जे कामं त्यांच्या घरात होत नसणार, जो मनुष्य रोगी असेल त्याला जर ही कथा ऐकवली तर त्याचा आजारपणा बरा करा. ही माझी प्रार्थना आहे असे अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले. म्हणून माझा हा प्रणाम तुम्ही 4 बाजूकन स्वीकार करा. माझे हात खूप कापत आहे, माझे पाय खूप कापत आहे, तरी पण माझ्या लडखडणाऱ्या हातपायांमधून जो प्रणाम निघतोय, ज्या माझ्या आत्मामधून जी भावना निघते, ती भावनेला तुम्ही स्वीकार करा. आपला हा प्रभाव न जाणल्यामुळे आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा, हे यादवा, हे संख्या असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल आणि हे अच्युतानंद माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसल्या वेळाने, भोजन करताना आपला एकांत किंवा त्या मित्रांचा समक्ष जो अपमान झाला असेल, त्या सर्व अपराधाची अचित्त प्रभावशाली अशा आपणाकडे मी क्षमा मागत आहे. माझ्याकडून काही बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल तर ती चूक तुम्ही मला माफ करा. आणि जे माझे काही भक्त ही कथा ऐकेल त्यांच्याकडून पण काही चुका झाल्या असतील तर त्यांना पण क्षमा करा अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही त्यांना क्षमा करून त्यांच्या इच्छा कामना पूर्ण करा. आपण हे चराचर जगताचे जनक आहात, तसेच सर्वश्रेष्ठ गुरु, अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीय प्रभावात त्रैलोक्यात आपले बरोबरीचा दुसरा कोणी नाही, मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल. म्हणून मी हे प्रभो, मी आपल्या चरणावर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करतो, माझ्या अश्रूने तुमचे पाय धुतो. असे बोलून श्री अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रणाम केला, लोटांगण घालून प्रणाम केले. म्हणून माझी ही प्रार्थना आहे तर ती तुम्ही स्वीकार करा. हे देवा, वडील जसे पुत्राचे मित्र असतात, जसे वडील पुत्राचे मित्र
आणि जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसे आपण माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. पूर्वीनं पाहिलेले आपले आश्चर्यकारक रूप पाहून मी खूप आनंदित झालेलो आहे. माझे मन गदगदित झाले, भीतीने अतिशय व्याकुळ होत आहे. म्हणून आपण मला हे चतुर्भुज विश्वरूप दाखवले. हे देवेशा, हे जगन्मासा, हे जगन्निवासा, माझ्यावर तुम्ही प्रसन्न व्हा. जो ही कथा ऐकेल त्यांच्यावर पण तुम्ही प्रसन्न व्हा, आणि त्यांच्या घरामध्ये जो हे कथा पठण श्रवण करेल त्यांच्यावर धनसंपदा अफाट द्या, आणि त्यांची तीन लोकांमध्ये जय जयकार करा. मान प्रतिष्ठा वाढवा. ज्या त्यांच्या इच्छा असतील त्या त्वरित पूर्ण करा. मी पाहिल्यासारखेच आपल्याला मुकुट धारण केलेला, तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले मी पाहिलेले आहे. हे विश्वरूप दर्शन सहस्रभाव आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा. तुमचे विश्वरूप दर्शन मी पाहिले, पण तुम्ही आता विष्णूच्या चतुर्भुज रूपामध्ये प्रकट व्हा आणि विष्णूचे चतुर्भुज रूप मला दाखवा, असे अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हणाले. मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तुझे विश्वरूप दर्शन तू पाहिले, आता तुला विष्णूचा अवतार हे बघायची इच्छा आहे. तर माझा विष्णूचा चतुर्भुज रूपाने माझा जो अवतार आहे, गदा हातामध्ये गदा चक्र, शंख चक्र गदा आणि डोक्यावर मुकुट धारण केलेला आहे, अशी तुझी इच्छा आहे, तर तू विष्णू रूपामध्ये सुद्धा माझे दर्शन घे, असे सांगितले. माझे जे तेज आहे, तेजोमय सर्वांच्या आधी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखवले. ते तुझ्याशिवाय दुसरा कोणाही यापूर्वी पाहिले नव्हते. जे विश्वरूप दर्शनाचे विराट स्वरूपाची जेवढी जी लेखित केलेली आहे, एवढे वर्णन केलेले आहे, ते मी आजपर्यंत कोणाला सांगितले ना कोणाला पाहिलेले आहे, ते मी तुलाच दाखवलेले आहे. माझे विश्वरूप दर्शनाचे एवढे वर्णन तू पाहत आहे, तू खूप भाग्यशाली आहे. जो ही कथा ऐकेल, जो ही अध्याय ऐकेल, तो सुद्धा खूप भाग्यशाली राहील. त्याच्या 7 पिढ्यांमध्ये कोणी दरिद्रता राहणार नाही. त्याच्या 7 पिढ्यांमध्ये धनसंपदा आणि संतान प्राप्ती हमेशा राहील. हे अर्जुना, मानव लोकात अशा प्रकारच्या विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञाच्या अध्ययाने, दानाने, वैदिक कर्माने आणि उग्र तपश्चर्याने तुझ्या खेरीत दुसऱ्यांकडून पहिले जाणे शक्य नाही. माझ्या या प्रकारचे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस. तुझे हातपाय जे कापतायत, लडखडत आहेत, तू घाबरू नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून टाक. मी तुझ्या समोर अतिशय शांत रूपाने उभा आहे. शंख चक्र गदा पद्य धारण केलेले चतुर्भुज रूप तुझे पाहण्याची इच्छा आहे, तर माझे शंख चक्र गदा आणि पद्य धारण केलेले चतुर्भुज रूप तू पुन्हा पहा. हे अर्जुन, तू घाबरू नको. माझे विष्णू रूप तू पहा. विराट स्वरूपाचे ते दर्शन घेतले ना, आता विष्णू स्वरूपामध्ये पण दर्शन घे. संजय म्हणाला, भगवान वासुदेवाने अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसेच आपले चतुर्भुज रूप दाखवले, आणि पुन्हा महात्मा श्रीकृष्णाने सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला आपल्या गळ्याशी लावले, आपल्या हृदयाशी लावले आणि त्याला धीर दिला. अशी ही कथा, असा हा अध्याय, 11वा अध्याय. अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, मी 11व्या अध्यायामध्ये संपूर्ण विराट स्वरूपाचे वर्णन तुला सांगितलेले आहे. म्हणून हे जनार्दना, आपले हे अतिशय शांत मनुष्य रूप पाहून आता माझे मन स्थिर झाले. तुम्ही मला हृदयाशी लावले. आता माझा भयभीतपणा नाहीसा झाला आहे आणि आता मी मूळ स्वरूपात प्राप्त झालेलो आहे. तर तू घाबरू नको. तर तू विश्वरूप दर्शन पाहिले, आता विष्णू रूप दर्शन पहा. आता तू घाबरू नको. मी साध्या रूपामध्ये आता येतो आणि तू साध्या रूपातच माझ्या जवळ ऐक. संपूर्ण भागवत गीता, संसाराचा सार आणि मूळ स्थिर काय आहे ते ऐक. म्हणून तू आता घाबरू नको. शांत मनुष्य रूप पाहून आता माझे मन स्थिर झाले आहे, असे अर्जुनाने सांगितले. मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझे हे चतुर्भुज रूप तू पाहिलेस, ते पावायस मिळाले, अतिशय दुर्लभ आहे. तू खूप भाग्यवान आहे की तुला हे माझे चतुर्भुज रूप आणि विराट स्वरूपाचे दर्शन झाले आहे. देव सुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करत असतात. जो खूप भाग्यवान आहे की ज्याचे वर्णन तुमच्यापर्यंत आलेले आहे. जो हे वर्णन ऐकेल, जो ही अध्याय ऐकेल, तो खूप भाग्यवान आहे, असे सांगितले. आणि तू जसे मला पाहिलेस तशाच्या तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी, तपांनी, दानांनी, यज्ञाने बी मिळणे शक्य नाही. याचे वर्णन करणे सुद्धा शक्य नाही. जो खूप भाग्यवान आहे तोच तुम्हाला वर्णन करून शक्यतो सांगू शकतो. आणि तुम्ही हृदयामध्ये विराट स्वरूपाचे भगवान श्रीकृष्णाचे मूर्ती स्थापित करू शकतो. जो भाग्यवंत आहे त्यानेच ही चतुर्भुज रूपाची डोळे बंद करून आपल्या हृदयामध्ये विराट स्वरूपाचे दर्शन घ्यावे. विष्णू रूप, शंख चक्र गदा हस्ते विष्णू रूप दर्शनाचे, विराट स्वरूपाचे आणि विष्णू रूपाचे आपल्या आत्मामध्ये 2 छबी विराट करून घ्यावे. डोळे बंद करून याचे वर्णन करणे शक्य नाही. जेवढे मला वर्णन कसे करणे आहे, कसे सांगणे आहे, जेवढे शक्य झाले तेवढे मी तुमचे वर्णन केलेले आहे. परंतु हे परतापा,
अर्जुना, अनन्य भक्तीने या प्रकाराच्या चतुर्भुज रूपधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्व जाणणे, तसेच माझ्यात प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप होणे हे सुद्धा शक्य नाही. जो खूप भाग्यवान आहे 100 मधून 1, तोच माझ्या या विराट स्वरूपाचे, विष्णू रूप स्वरूपाचे दर्शन करणे आणि एकरूप होणे शक्य आहे. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच माझे हे दर्शन होईल. जो पुरुष केवळ माझ्यासाठीच आणि सर्व कर्तव्य कर्म करणारा आहे, मलाच परम आश्रय मानणारा आहे, माझा भक्त आसक्त रहित असतो पण सर्व भूत मात्राविषयी निर्वीर असतो, तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो. म्हणून हे अर्जुना, तू घाबरू नकोस. मी आता साध्या स्वरूपामध्ये आलेलो आहे. तुला विश्वरूप दर्शन मी दिले, विष्णू रूपाचे दर्शन दिले आणि जे हे वर्णन करणे शक्य नाही ते तुला मी सांगितले आणि हे वर्णन सांगणे सुद्धा शक्य नाही. जो खूप भाग्यवान आहे तेच हे वर्णन करून दुसऱ्याला सांगू शकतो. असा हा 11वा अध्याय होता. या संवादातील श्रीकृष्ण आणि अर्जुन विश्वरूप दर्शन योग आणि विष्णू रूप दर्शन योग नावाचा 11वा अध्याय समाप्त झालेला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला विश्वरूप दर्शन, जेवढं मला संस्कृतमध्ये आहे हा अध्याय, पण मी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेशन केले जेवढे मला शक्य होते, जसे मला जमले मराठी ट्रान्सलेशन करणे तसे मी तुमच्यापर्यंत पोचवले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा विष्णू रूप आणि विराट विश्वरूपाचे दर्शनाचं समजमध्ये आलं असेल. माझ्या अंगाला पण खूप काटे आले की विश्वरूप दर्शनाचे एवढे आपण भाग्यवान आहात की आपल्याला विश्वरूप दर्शनाचे आणि विष्णू रूपाचे आपल्याला वर्णन करायला मिळाले. आपल्याला आपल्याला एवढे विष्णू रूपाचे आपल्याला एवढे शब्द सांगायला मिळाले, आपल्या कानी मिळाले. माझ्याजवळ शब्द नाही बोलायला की मी कसे अजून विष्णू भगवानांचे तुमच्यापर्यंत वर्णन करून सांगू. विराट स्वरूपाचे वर्णन करता करता मला सुद्धा खूप काटे येऊन गेले, माझ्या अंगाला पण रोमटे येऊन गेले की हे अशक्य कसे मी तुम्हाला वर्णन करून सांगितले की ते संस्कृतमध्ये होते. अगोदर मी संस्कृतमध्ये समजले आणि नंतर तुमच्यापर्यंत मराठीत पोचवले. मला नाही माहिती की मी कसे सांगत आहे तुम्हाला मराठीत. असं मी माझ्या मिस्टरांना पण बोलली की हे सर्व संस्कृतमध्ये आहे आणि मी ऑडियन्सला, माझ्या यूट्यूब फॅमिलीला कसे मराठीत सांगत आहे मला नाही माहिती. मला बरं नाही वाटत आहे. 1 महिना झाला जेवण वगैरे बी नाही जाते, पण मला असं वाटत आहे की माझ्याने बोललं जाणार नाही. पण ज्यावेळेस मी अध्यायाला बसते तर कशी काय एकदम पॉवरने बोलते, कशी काय एवढी माझ्यामध्ये एनर्जी येऊन जाते मला नाही माहिती. पण तो माझ्याकडून म्हटलं करून घेतो आहे एवढंच मला समजतं आहे. तर आता माझ्यापुढे शब्द नाही आहे की मी असे अजून वर्णन कसे करू. तर मित्रांनो सॉरी, माझा पण हुंडूक भरून आला, मी रोखू नाही शकली. एवढं विराट स्वरूपाचा छान अध्याय होता भगवंताचा की साक्षात आपल्या हृदयामध्ये आपल्याला श्रीकृष्णाची आणि विष्णूची मूर्ती आपल्याला हुबेहूब स्थापित करायची होती. तर ज्याला शक्य झालं असेल एवढी मूर्ती स्थापित करणे त्याला श्रीकृष्णाचे दर्शन होईल. भगवान श्रीकृष्ण कुठेही विराजमान आहेत, आपल्या चहूबाजू आपल्या घरात आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण विराट श्रीकृष्णाच्या स्वरूपाचे दर्शन होईल. शेअर करण्याचे पुण्य तुम्हालाच लागेल. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय श्रीमद भागवत गीतेतला 12वा अध्याय. अर्जुन म्हणाले, जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितलेले आपल्या भजन ध्यानात निरंतर मग्न राहून आपणा सगुण रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदन निराकार ब्रह्माची अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेते कोण होते. तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन आणि ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ
श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भजतात ते मला योग्यांमधील योग्य अतिशय उत्तम योगी वाटतात. जे मलाच भजतात ते मलाच येऊन मिळतात. तर असे आहे जे भक्त आहे तर ते मला खूप आवडतात. परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अविरणीय स्वरूप आणि नेहमी एक रूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंदन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात ते सर्व भूतमात्राच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. त्या पुरुषांचा जो कोणी मला येऊन मिळतो त्या सच्चिदानंदन निराकार ब्रह्मांत चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या सानिध्यात कष्ट जास्त आहे. कारण देहाचा अभिमान असणाऱ्याकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. म्हणून जो मला माझ्या ज्या श्रद्धेने भजतो तो मलाच येऊन मिळतो. परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचीच अन्य भक्ती योगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात तर हे पार्था अर्थात वृथापुत्रा अर्जुना, त्या माझ्यात चिंत गुंतवलेल्या प्रेमी भक्ताचा मी तत्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करणारा होतो. माझ्यातच मन ठेव, माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर, म्हणजे मग तू माझ्यातच राहशील. यात मुळीच संशय नाही. जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील तर हे धनंजया अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, जे मी काही तुला सांगितले, जर तू असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण अशा रीतीने माझ्यासाठी कर्म केल्यानेही माझ्या प्राप्तीची सिद्धी तू मिळवशील. जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून जर मी जे काही सांगितलेले साधन करायला तू असमर्थ असशील तर मन बुद्धी इत्यादीवर विजय मिळवणारा होऊन फक्त फळांचा त्याग कर. तर तू जे काही मिळवशील तर विजय मिळवणारा असशील तर तू सर्व कर्मफळांचा त्याग कर. आणि मला न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्या त्यागेने ताबडतोब परम शांती मिळते. जो कोणत्याही भूताचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा मीपणा नसलेल्या, दुःखात व सुखात समभाव असलेल्या आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा असतो. तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर मन व इंद्रिय ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे. ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्रेक होत नाही, तसेच ज्याला कोणत्याही जीवाचा उद्रेक होत नाही, जो हर्ष मत्सर भीती आणि उद्रेक इत्यादीपासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध चतुर तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तयुक्त पुरुष मला खूप प्रिय असतो. जो शत्रू मित्र मान अपमान याविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी ऊन सुख दुःख इत्यादी द्वंद्वाची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते, ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते, जो ईश्वर रूपाने मनन करणारा असतो, जो काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानी विषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मलाच प्रिय असतो. परंतु जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन यावर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. म्हणून हे अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा असा संवाद या 12व्या अध्यायात, छोटासा अध्याय होता 12वा, तर मी तो तुम्हाला सांगितला. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला 11वा आणि 12वा अध्याय आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. 11व्या अध्यायात विराट स्वरूपाचे वर्णन करता करता अतिशय हुंडूक भरून आला माझा, त्याबद्दल सॉरी. तुम्हाला समजलं असेल, समजवण्याचा मी खूप प्रयत्न करते की आपल्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णाची विष्णू भगवानांची चतुर्भुज मूर्ती स्थापन करा आणि आपले जे काही पाप आहे, जे काही आपल्या हाताने कळत न कळत काही चुका होत असतील त्याची क्षमा माफी मागा. कोणाशी वैर धरू नका, कोणाशी वाईट वागू नका. फक्त काय आपल्यासोबत येतं, ज्या वेळेस आपण या मृत्यूलोकात आहोत, या भूलोकावर आहोत, ज्या वेळेस आपण शरीर टाकतो ना, आपल्यासोबत काय येतो, फक्त कर्म.
दुसरं काहीच येत नाही आपल्यासोबत. म्हणून कर्म अशी करावी की आपल्याला यमयातना न होय, कोणाचे आपण मन दुखू नये, आपली वाणी चांगली असावी. आणि हात हे सर्वात जास्त आपले कर्म करतात. सकाळी उठल्यापासून तुम्ही 5ला उठा, 6ला उठा, 8ला उठा, 10ला उठा, त्याला काही हरकत नाही, पण आपले हात हे कर्ममध्ये राहतात. तर आपण किती जणांना चांगले कार्य करण्यासाठी हे हातांना सहकार्य केले आहे, हे मायना आहे, हे महत्त्व आहे की आपण आज दिवसभरातून काय काय कर्म चांगली या हातांनी केली. तर आपल्याला आपल्या कर्मावर विश्वास असायला हवा. कोणी किती बी जर म्हणतात ना की कावळ्याच्या श्रापाने काय गाय मरते, तर कर्म त्याला माहिती राहतं ना काय आपले कर्म काय आहे. तसे आपल्या कर्मावर आपल्याला एवढा विश्वास 100% पाहिजे की आपण जे काही कर्म आपण दिवसभरातून केलेले आहेत, तर त्या कर्म केल्याने खूप सुख वाटले, आनंद वाटले, शांत झोप आली, चेहऱ्यावर स्माईल आली, असे काही कार्य करतो तर त्याला कर्म म्हणतात. तर आपला देह सोडतो, त्यानंतर आपल्यासोबत कर्म सोबत येते. कर्माने मनुष्य पुढे जातो, कर्माने मान प्रतिष्ठा मिळते, कर्माने लक्ष्मी नांदते आपल्या घरात, कर्माने आपल्या मुलांची प्रगती होते आणि कर्माने सर्व गोष्टी सहज आपल्याला मिळते. रस्त्यात कोणी कितीही काटे बिछू दे, पण कर्म जर आपले चांगले राहिले ना, त्या काट्यांमध्ये फुलांचा बदलाव होतो. म्हणून कर्म आजच्या टाईममध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. तर हे भागवद्गीता काय सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाने, कर्म सर्व काही सांगितलेले आहे, कशा पद्धतीने वागायचे ते सांगितलेले आहे. तर ते अपनावायचे आणि नाही अपनावायचे ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण कसे वागतो आहोत, ते फक्त आपल्यावर आहे. कोणी आपल्याला खूप खूप बोलू द्या, काही तुम्ही उत्तर देऊ नका, आपण तर विसरून जाणार. पण भगवंताजवळ लेखाजोखा जो आहे, लेखाजोखा चित्रगुप्त ठेवतो. हर एक सेकंदाचा लेखाजोखा चित्रगुप्ताजवळ आहे. आपण काय समोरच्याला उत्तर देऊ, आपण उत्तर देऊ नका. तो बलकी आपले पाप आपल्याला टोचून टाचून बोलत असेल कोणी, तर तो आपले पाप कमी करतो, आपल्या रस्त्यातील अडथळे दूर करतो आणि आपली सर्व पाप त्याच्या अंगावर ओढतो आणि आपली जी काही संकट आहे तर समोरचं त्याच्या अंगावर ओढतो. म्हणून समोरच्याला उत्तर देणे टाळा, मौन व्रत टाळा, कोणाला काही बोलू नका. हेच उद्देश या भागवद्गीतामध्ये सांगितलेले आहे. म्हणून आपल्या कर्मावर आपल्याला खूप विश्वास हवा. तर अशी ही भागवद्गीता होती. तर मला असा विश्वास आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, त्या चॅनलला बी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एकादशीची व्रतकथा शालिनी भक्तिसागर कथावर आलेली आहे, चॅनलला सर्च करा आणि एकादशी व्रतकथेचा लाभ घ्यावा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा.